नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कापसाचे भाव। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कापसाला किती दर मिळाले आहे, यासोबतच कापसाचे भाव पुढच्या 2 महिन्यांमध्ये कसे राहणार आहेत, या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात कापसाची सरासरी दर जे आहे ते 7,400 रुपये प्रति क्विंटल ते 7,800 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे। ह्या आठवड्याच्या सुरुवातीला कापसाला चक्क 8,400 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांना आनंद मावत नव्हता। परंतु कापसाचे दर पुन्हा घसरले आहेत। कापसाचे दर आठवड्याच्या सुरुवातीला अचानक वाढत आहेत आणि आठवड्याच्या शेवटी कापसाचे दर घसरत आहे। कापसाचे दर आठवड्याच्या सुरुवातीला वाढल्यामुळे म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येणारा परिणाम, त्याबरोबर शेतकऱ्यांच्या शासनाने कापसाला 7,020 रुपये एवढा दर दिला आहे। त्याहीपेक्षा 1,000 रुपयांना अधिक व्यापारी लोक शेतकऱ्यांचा कापूस विकत घेत आहे। तर याचं कारण एकच आहे, ते म्हणजे पुढच्या 2 महिन्यांमध्ये कापसाचे दर पुन्हा वाढणार आहे। तर मग चला पाहूया आज कापसाचे दर कशाप्रमाणे असणार आहे। तर मित्रांनो, कापसाचे दर कधी वाढत आहेत तर कधी कमी होत आहेत, यावर शेतकऱ्यांनी लक्ष न देता शेतकऱ्यांनी आपले कापूस कधी विकायचा आहे यावर लक्ष द्यावं। कारण की पुढच्या 2 महिन्यांमध्ये कापसाचे दर पुन्हा वाढणार आहेत, कारण की बाजारामध्ये कापसाची आवक कमी होत चाललेली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि बाहेर देशामध्ये तसेच भारतीय कापसाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे, कारण बाहेरील देशांना भारतीय कापूस अत्यंत स्वस्त दरामध्ये मिळतो। भारतातील उद्योगांना सुद्धा कापसाचं मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे, त्यामुळे येत्या 2 महिन्यांमध्ये कापसाचे भाव पुन्हा वाढतील असं दिसून येत आहे। तर मित्रांनो, सध्या आपण बाजार समिती आणि जास्तीचे दर त्यांचे बघणार आहोत। अमरावती त्यातला दर बघणार आहोत 7,450, धारणीमधला दर बघणार आहोत 6,900, अकोलामध्ये 7,800, अकोला बोरेगाव मुंज तिथं 7,800 दर आहे, उमरेडा तिथं 7,550 रुपये दर आहे, वारोरा मांडेली तिथं 7,700 रुपये दर आहे, परभणीमध्ये 7,850 रुपये दर आहे, यावला यामध्ये 7,190 रुपये दर आहे, हिमायतनगरमध्ये 7,450 रुपये दर आहे, सिद्धी सेलू इथे 7,730 रुपये दर आहे, फुलंब्रीमध्ये 8,200 रुपये दर आहे। तर मित्रांनो, हे होते जास्तीचे जास्त दर असणाऱ्या बाजार समितीतले हे। तर तुम्ही वरील टेबल अनुसार तुम्हाला पाहिलंच असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला किती दर मिळत आहे। मागच्या आठवड्यात परभणी बाजार समितीमध्ये कापसाला 8,300 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता आणि आता फक्त 7,850 रुपये झाला आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये 85% शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे आणि आता फक्त 15% कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे। यामुळे दिवसेंदिवस कापसाचे आवक बाजार समितीमध्ये कमी होत आहे। महाराष्ट्रातील पूर्ण बाजार समितीमधील व्यापारी लोक चांगला कापूस विकत घेण्यासाठी मरमर करीत आहेत, कारण व्यापारी लोकांना माहीत आहे की कापसाचा भाव पुन्हा वाढणार आहे। दिलेल्या माहितीनुसार कापूस तज्ज्ञाच्या मते कापसाचे भाव एप्रिल ते मे महिन्यामध्ये पुन्हा वाढू शकतात। ज्या प्रकारे फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात कापसाच्या भावात अचानक 10% वाढ झालेली होती, त्याचप्रमाणे एप्रिल ते मे महिन्यामध्ये अचानक 5% वाढ होणार आहे। म्हणजे कापसाला एप्रिल मे महिन्यामध्ये जास्तीत जास्त दर 9,000 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळू शकतो। तर मित्रांनो, हे होतं कापसाबद्दलचं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि हो, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या गावात तुमच्या कापसाला कसा दर मिळतोय त्याची कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि माहिती कशी वाटली ते आम्हाला सांगा। धन्यवाद।